रुग्णालय आणि डॉक्टर हे रुग्णासाठी जीवन देणारे ठरतात, पण पुण्यात एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा प्यारा झालाय। पुण्यातील नामांकित असं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, या रुग्णालयातील प्रशासनाच्या मुजरीपणामुळे एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागलाय। विशेष म्हणजे वेळेत उपचारांअभावी मृत्यू झालेली ही महिला भाजप आमदाराच्या पत्नीची पीए होती। मुख्यमंत्री सहायता निधीतून उपचार सुरू करण्यासाठी फोन येऊन देखील रुग्णालयानं प्रवेश नाकारल्यानं मोठा संताप व्यक्त केला जातोय। माहितीनुसार भाजप आमदार अमित गोखले यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या गर्भवती पत्नीसोबत हा प्रकार घडला। 28 तारखेला प्रसूतीचा त्रास होत असल्यानं मोनाली उर्फ तनिषा सुशांत भिसे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। जुळी मुलं असल्यानं त्यांना ऑपरेशनची गरज होती। अशा वेळी डॉक्टर म्हणाले 20 लाख रुपये भरावे लागतील। अर्थातच एवढी मोठी रक्कम ऐकून कुटुंबीय जरा घाबरले। तेवढ्यात डॉक्टर म्हणाले ऐपत नसेल तर ससून रुग्णालयात जा। असं रुग्णांच्या समोरच हा प्रकार घडला। यावेळी रुग्णाचा बीपी वाढला, कुटुंबीय देखील घाबरले। त्यामुळे रुग्णाला ओपीडी मध्ये शिफ्ट केलं गेलं। 2 तास तिथे रुग्ण तशाच अवस्थेमध्ये होता, परंतु एकही डॉक्टर तिथे बघायला आला नाही असं भिसे कुटुंबियांचं म्हणणं आहे। बरं, प्रकार एवढ्यावरच थांबला नाही। पूर्ण 10 लाख रुपये भरा, त्याशिवाय पेपर करणार नाही असं रुग्णालय प्रशासनाकडून कळवण्यात आलं। सुरुवातीला 3 लाख रुपये भरण्याची तयारी नातेवाईकांनी दाखवल्यानंतरही रुग्णालय प्रशासनानं ऐकलं नाही। एवढंच नाही, मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दीनानाथ रुग्णालय प्रशासनाला फोन केला, पण तरीही रुग्णालय प्रशासनानं ऐकलं नाही। त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयात हलवत असताना अतिरक्तस्राव होऊन तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला। तनिषा भिसे यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला, पण प्रसूती दरम्यान गुंतागुंत वाढल्यानं आईचा मृत्यू झाला। त्यामुळे 2 जीवांना जीवदान देत आईचा अंत झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते। परंतु त्याचबरोबर रुग्णालय प्रशासनावरती संताप व्यक्त केला जातोय। या प्रकरणी भाजप आमदार अमित गोखले यांनी देखील संताप व्यक्त केलाय। ते काय म्हणाले? मोनाली सुशांत भिसे, तिचे पती माझे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतात। ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलिव्हरीसाठी ऍडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये तहानी 2 मुलं होती जी जुळी होती आणि तिथं तिला 10 लाख रुपये अर्जंट भरा, नाहीतर आम्ही ऍडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं। 3 लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ऍडमिशनच देऊ शकत नाही, क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ऍडमिशन नाकारलं गेलं। त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ऍडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ऍडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं। पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली, त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला। मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पीए बरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे। त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि याविषयी कडक पावलं नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी अशी मी विनंती करणार। दरम्यान या प्रकरणी नातेवाईकांनी देखील संताप व्यक्त केलाय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास आणि बिलिंग डिपार्टमेंटमधील मॅडम जबाबदार असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। एवढंच नाही, हा प्रकार जर भाजप आमदाराच्या पीएच्या बाबतीत होत असेल तर सामान्यांचं काय असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। मी प्रथम सांगू इच्छितो की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या पूर्ण प्रकरणाची केसची माहिती घेऊन शासनाकडे त्यांचा संपूर्ण अहवाल चौकशीमध्ये पाठवणार आहे। आता जे माध्यमातून जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवट आलेलं आहे। यातनं फक्त दीनानाथ रुग्णालयाची फक्त बदनामीच होत आहे। सर, हे पूर्ण शासन आणि दीनानाथ हॉस्पिटल याच्यामधलं प्रोसेस आहे। आता मी काही कॉमेंट करू शकत नाही। काही गंभीर आरोप देखील रुग्णालयाच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटलवरती करण्यात आलेले आहेत। त्या संदर्भात काय नेमकी आपल्याकडे काही माहिती आली का? मी परत तेच सांगेन की आता माध्यमातून जी माहिती आलेली आहे, जी मांडली गेलेली आहे दीनानाथ रुग्णालयाविषयी, ती पूर्णपणे अर्धवट आली आहे। त्यातनं फक्त बदनामीच होते। आता त्याच्याविषयी आम्ही काही बोलणार नाहीये। जे काय आहे ते सविस्तर आम्ही शासनाकडे माहिती सबमिट करू। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.